नासिक महानगर पालिका के आगामी चुनावों को लेकर भारतीय कम्युनिस्ट पार्टी भाकपा ने अपनी चुनावी तैयारियां तेज कर दी हैं। इसी क्रम में नासिक मनपा के प्रभाग क्रमांक 13 क में भाकपा का चुनाव घोषणा पत्र आधिकारिक रूप से जारी किया गया। यह घोषणा पत्र भाकपा उम्मीदवार कॉमरेड तलहा शाहीन गुलाम शेख के प्रचार कार्यालय में आयोजित कार्यक्रम के दौरान प्रकाशित की गई। इस अवसर पर भारतीय कम्युनिस्ट पार्टी के राज्य सहसचिव कॉमरेड राजू देसल, पूर्व नासिक मनपा उप महापौर गुलाम शेख, भाकपा जिला सचिव कॉमरेड मनोहर पगारे, राज्य काउंसिल सदस्य कॉमरेड भीमा पाटिल सहित बड़ी संख्या में पार्टी पदाधिकारी और कार्यकर्ता उपस्थित रहे। घोषणा पत्र जारी करते हुए कॉमरेड राजू देसले ने कहा कि भारतीय कम्युनिस्ट पार्टी केवल चुनावों तक सीमित रहने वाली पार्टी नहीं है, बल्कि जनता के सवालों को लेकर लगातार सड़कों पर संघर्ष करती रही है। उन्होंने नासिक में बीडी भालेकर स्कूल बचाओ आंदोलन, तपोवन बचाओ आंदोलन और किसान मजदूरों के मुद्दों पर किए गए संघर्षों का उल्लेख करते हुए कहा कि आंदोलन से निकले ईमानदार उम्मीदवार कॉमरेड तलहा शेख को जनता का समर्थन मिलना चाहिए। भाकपा ने इस बार नासिक मनपा चुनाव में कुल 9 उम्मीदवार मैदान में उतारे हैं। घोषणा पत्र में सार्वजनिक स्वास्थ्य, शिक्षा, सड़क परिवहन, नशा मुक्ति, पर्यावरण संरक्षण, मजदूर अधिकार, पानी आपूर्ति और नागरिक सुविधाओं को प्रमुख मुद्दा बनाया गया है। साथ ही संवैधानिक मूल्यों, समानता, धर्मनिरपेक्षता और सामाजिक सद्भाव को मजबूत करने का संकल्प दोहराया गया है। भाकपा नेताओं का कहना है, यह घोषणा पत्र आम नागरिकों, मजदूरों और वंचित वर्गों की आवाज बनेगा। वंदे भारत नासिक से विजय सोनवणे की रिपोर्ट। मी कॉम्रेड तलहा शाहीन गुलाम शेख। आम्ही भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नाशिक महानगरपालिकेची निवडणूक लढवतोय। प्रभाग क्रमांक 13 क मधून विणाकणीच आमचं चिन्ह आहे आणि मागच्या 7 वर्षापासून आम्ही विद्यार्थी चळवळीपासून काम करतोय। विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रश्नावरती, सामान्य नागरिकांच्या प्रश्नावरती बीडी भालेकरचा लढा जो दिला होता ते आमच्या नेतृत्वामध्ये झालं होतं। त्यानंतर तपोवनाचा जो लढा आपण दिला होता ते पण आमच्या नेतृत्वामध्ये झालं होतं आणि वृक्षतोड जी आहे ती आम्ही थांबवली त्या ठिकाणी आणि हे सगळं सत्ता नसताना आम्ही केलेलं आहे। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की जर आमच्याकडे सत्ता आली तर आम्ही इतर लोकांसारखं जे फक्त मुठभर अतिश्रीमंत लोकांसाठी काम करतं, बिल्डर लॉबीसाठी काम करता, नाशिक महानगरपालिका विकून यांनी खाल्लेली आहे आणि पूर्ण नाशिकचं क्षेत्र जे आहे ते हळूहळू करून दिमक सारखं पूर्ण ते चाट करून जात आहेत आणि बिल्डरला विकतायत। याला आम्ही कुठेतरी अंकुश लावू शकतो, याला थांबवू शकतो, या पद्धतीचं आम्ही काम करू शकतो आणि म्हणून आम्ही प्रभाग क्रमांक 13 मधून निवडणूक लढवण्याचं ठरवलं। विकासाचं विजन काय असणार? आमच्या विकासाचं विजन सोपं आहे। विकास जर करायचा असेल तर ते फार अवघड नसतं। बेसिक प्रश्न आहे 75 वर्ष, खरं तर ही शोकांतिका आहे की 75 वर्ष झाले असले तरी आपण त्याच मुद्द्यांवरती निवडणुका लढवतोय। पाणी, रस्ते, शौचालय, ड्रेनेज, त्याच्यानंतर शाळा, आरोग्य याच्या पलीकडे आपण जाऊ शकलेलो नाहीये। तर हाच आमचा रोडमॅप आहे। सगळ्यात आधी आम्ही काय करणार तर आमच्या प्रभागातील जेवढ्या मनपा शाळा आहेत ज्या बंद पडलेल्या आहेत त्या आम्ही सुरू करणार, की ज्याच्यामुळे शिक्षण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल, लोकांचा शिक्षणावरती होणारा खर्च वाचेल, गुन्हेगारी, ड्रग्ज वगैरे या सगळ्या गोष्टींना याच्याने आळा घालणं शक्य आहे। त्यानंतर आम्ही शौचालयांची फार बिकट अवस्था आहे। 30 वर्ष झाले शौचालयांची दुरुस्ती नाहीये। 20 जिथे कमोड आहेत तिथे फक्त 2 चालू आहेत। महिलांना अक्षरशः 2-2 किलोमीटर चालत जावं लागतं। नाशिक शहराच्या मध्यामध्ये असणाऱ्या वस्त्यांमध्ये 2 किलोमीटर चालत जावं लागतं फक्त सकाळी शौचालयामध्ये जाण्यासाठी। हे अगदी क्षुल्लक गोष्टी आहेत ज्या एका आठवड्यात करणं शक्य आहे। या सगळ्या गोष्टींवरती आम्ही काम करणार। या व्यतिरिक्त देखील रोजगार असेल, गिग वर्कर्सचे जे प्रश्न आहेत, गिग वर्कर्स बद्दल कोणीच बोलत नाही। प्रचंड संख्या आहे नाशिकमध्ये गिग वर्कर्सची, म्हणजे ब्लिंकिट असेल, झोमॅटो असेल, स्विगी असेल, या सगळ्यांवरती डिलिव्हरीमध्ये काम करणाऱ्यांची। हे अदृश्य लोक आहेत, ते आपल्याला दिसत नाही, परंतु हे जर 1-2 दिवस यांनी जर काम त्यांचं थांबवलं तर पूर्ण शहर जे आहे ते थांबून जाईल। अशा पद्धतीचे हे लोक आहेत, त्यांच्यासाठी आम्ही उपाययोजना करू आणि त्यांना हक्क मिळवून देऊ। या व्यतिरिक्त या पद्धतीचा आम्ही जाहीरनामा जाहीर केलेला आहे आणि हा जाहीरनामा जो आहे तो आम्ही 6 महिने रस्त्यावरती, प्रभागामध्ये आणि नाशिक शहरात फिरून आम्ही समस्या लोकांकडून ऐकून मग त्याच्यावरती काय सोल्युशन असू शकतो असा आम्ही जाहीरनामा बनवलेला आहे। मी स्वतः तो जाहीरनामा ड्राफ्ट केलेला आहे, त्याच्यानंतर आम्ही चर्चा करून ते फायनलाइज केलेलं आहे। आपले वडील पूर्व उपमहापौर होते का? पक्षांतराचे वारे वाहत असताना तुम्हाला कधी एखाद्या पक्षाकडनं झुळूक आली होती? वडील माझे उपमहापौर होते, ते जुने काँग्रेसी आहेत। आमचं कुटुंब जे आहे ते काँग्रेस विचारांचं आहे, परंतु मी सुरुवातीपासून पॉलिटिक्स मध्ये नव्हतो, मला काही खूप त्याच्यामध्ये आवड नव्हती। परंतु 2000 अपक्ष लढले होते, काँग्रेसचे तिकीट दिलं नाही। काँग्रेसचं आज पण तेच चालू आहे की
प्रामाणिक कार्यकर्त्यांना ते आजही तिकीट देत नाही. 30 वर्षांपूर्वी पण तीच परिस्थिती होती. अपक्ष म्हणून निवडून आले, नंतर ते काँग्रेसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते. तर मुद्दा असा आहे की मला या सगळ्या गोष्टींमध्ये हे नव्हतं. च्या निमित्तानं जनतेला निर्धार करावा लागेल की सत्ता बदलणारा, खुर्चीसाठी पक्ष बदलणारा यांच्यासाठी तुम्ही निवडणुकीमध्ये मतदान कराल का नवीन तरुणांना संधी द्याल, हा खरा प्रश्न आहे. आम्हाला आशा आहे की आता जनता आणि सर्व मतदार सुज्ञ झालेला आहे आणि ह्या निवडणुकीमध्ये तरुणांना संधी देण्याचा निर्णय अनेक ठिकाणी आम्ही फिरतो आहोत. त्या ठिकाणी लोक बोलतायत की आता आम्हाला 4-4-5-5ला निवडून आलेल्या लोकांनी आमच्या प्रभागामध्ये विकास केलेला नाही, मूलभूत समस्या सुद्धा सोडवलेल्या नाहीत. म्हणून या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 13 क जागेसाठी विळा कंसाच्या बटण्यावरती मतदान होईल आणि हा मोठी विजय आम्ही या मतदारसंघामध्ये मिळवू असा आमचा निर्धार आणि विश्वास आम्हाला वाटतो. आता नाशिक महानगरपालिकेत प्रशासकीय सेवेतील आणि परत प्रतिनियुक्तीतील असे 19 अधिकारी आहेत. आज जे त्यांची जी मनमानी चालली याच्याबद्दल आपण काय बोलू? खरं नाशिक शहर आपलं ऐतिहासिक शहर आहे. महाराष्ट्रामध्ये विकास करणाऱ्या शहरामध्ये अतिशय अव्वल दर्जावरती आहे. परंतु महाराष्ट्र सरकारचं सुद्धा दुर्लक्ष आहे. या शहराला जिल्ह्याला पालकमंत्री देता आलेला नाही आणि जे काही कुंभमेळ्याचं नियोजन चाललेलं आहे ते सुद्धा अतिशय चुकीच्या पद्धतीने चालू आहे. प्रशासकीय राजवटीमुळे प्रशासक आयुक्त असतील ते ज्या पद्धतीने निर्णय घेत आहेत ते बीडी भालेकरचं पाहिलं, तपोराचं पाहिलं. नाशिक शहरामध्ये 123 पेक्षा अधिक लोकांचा बळी खड्ड्यांमुळे झालेला आहे. म्हणून नाशिक शहराच्या ज्या समस्या आहेत ते वाढताना दिसतोय आणि प्रशासकीय राजवटीमुळे अनेक समस्या तयार झालेल्या आहेत. आणि म्हणून महानगरपालिकेमध्ये जर पाहिलं 50% पेक्षा अधिक जागा रिक्त आहेत कर्मचाऱ्यांच्या. त्यामुळे हे सगळे प्रश्न आहेत. मानधनावर काम करणाऱ्या माणसांना योग्य पद्धतीने न्याय मिळत नाही आणि जे काम करतायत त्याची किंमत या ठिकाणी नाही. आणि म्हणून प्रशासकीय राजवटीने नाशिक शहर अतिशय वैतागलेलं आहे. त्यामुळे नवीन येणाऱ्या नगरसेवकांकडनं खूप अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न भारतीय कम्युनिस्ट पक्ष नक्की करेल. सध्या पक्षांतराचे वारे वाहताना दिसतात. या पक्षातून त्या पक्षात, त्या पक्षातून त्या पक्षात. काय विकास शक्य आहे का त्या पक्षातून? खरं भारतीय जनता पक्षाने राजकारणाचा एक इव्हेंट करून टाकलेला आहे. ज्याची जात, ज्याच्याकडे पैसा त्यांना तिकीट, हे नाशिक शहरामध्ये आपण पाहतोय. निष्ठा नावाची गोष्ट प्रस्थापित पक्षांमध्ये राहिली नाही. अनेक पक्षामध्ये चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तिकीट दिलं नाही म्हणून कोण रडतंय, कोण आपण विरोध करतंय, कोणी पक्षांतर करतंय, हे चित्र पाहिलं. खरं नगरसेवक होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत या आवश्यक आहे का, हा खरा प्रश्न जनतेला पडलेला आहे. ज्याला सेवा करायची आहे त्याने रडण्याचं काय काम आहे. परंतु लोक रडतायत, पक्षांतर करतायत आणि विचार कुठे गेले हा खरा प्रश्न पडलेला आहे. आणि म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष 100 वर्षाचा इतिहास असलेला पक्ष आहे आणि म्हणून कम्युनिस्ट जो विचार जो स्वीकार करतो तो मरेपर्यंत कम्युनिस्ट आणि लाल बावठ्यामध्येच त्याचं संपूर्ण आयुष्य जातं, हा इतिहास आहे. आणि म्हणून आज आम्हाला सर्व प्रभागातील आणि नाशिककरांना सांगायचं आहे की जे निष्ठेवरती काम करणारे लोक आहेत त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे आणि खंबीरपणे उभं राहत असताना सत्तेसाठी नाही तर विकासासाठी काम करणाऱ्या तरुणांना मतदान करा असं आवाहन या निमित्ताने करू शकतो. धन्यवाद.